शेतकरी असून माझ्या मागील 1.5 वर्षापासून मी नांदेड येथील तलाठी, मंडळाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी नांदेड व जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निदर्शनास मागील 1.5 वर्षापासून आणून देत आहे की 1970 ते 2000 या दशकामध्ये जे शिकारघाट रोड, कॅनॉल किंवा तळ्यास याच्यासाठी संपादित झालेली जमीन, परंतु ती सातबाऱ्याहून आज रोजी देखील वजा झालेली नाही. त्याचा पुन्हा महसूल शासनाला, महसूल मंत्र्याला पुन्हा मावेजा द्यावा लागत आहे. महसूल मंत्र्यांनी ही बाब लक्षात घेतल्या पाहिजे आणि यांच्या लक्षात आणून ते लोक यांच्या नावावर सातबारा आहेत, वजा न झाल्यामुळे ते वजा संपादित होऊन वजा न झाल्यामुळे त्याचा दुरुपयोग करत आहेत, खरेदी विक्री होत आहे. हे आम्ही प्रशासनाला निदर्शनास 1.5 वर्षापासून आणून देत आहोत. परंतु प्रशासन जे आहे ते ज्याच्याकडून मावेजा मिळतो, रक्कम मिळते, त्यांच्याच बाबी लक्षात घेत आहे. तर यांना 20 आरची रजिस्ट्री केलेली आहे फतेपूर गट क्रमांक 25 मधील, जी की रोड आणि कॅनॉलमध्ये संपादित झालेली आहे आणि त्यांच्या नावे 15 आर लागली. ते कुठल्या कायद्याचा अवमान होत आहे? दप्तर दिरंगाई कायद्याचा अवमान होत आहे. या सर्व बाबी जाणीवपूर्वक तलाठी दिलीप पवार हे व तत्कालीन तलाठी मंडळ अधिकारी यांनी केवळ पैशासाठी यांनी हे कारनामे करत आहेत. आणि मी मागील 9 तारखेला छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय येथे संबंधित सर्व पत्र, सर्व एव्हिडन्स, सर्व डॉक्युमेंटरी सबमिट करून देखील यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही. आणि यांना माझी एकच मागणी आहे की संबंधित सर्व अधिकाऱ्यांची, जे दोषी आहेत यांना मी 1.5 वर्षापासून पत्र देऊन यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही. यांच्यावर विभागीय चौकशी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत माझा प्राण गेला तरी चालेल. मी इथंच आमरण उपोषण सुरू केली. मग त्यांना किती वेळेस जाऊन भेटले तुम्ही 1.5 वर्षामध्ये? 1.5 वर्षामध्ये मी किमान 10 वेळेस तलाठी, मंडळाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, कलेक्टर नांदेड यांना सर्वांना पत्र दिलं. आणि अजून एक महत्त्वाची भूमिका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या टप्पा क्रमांक 1 महाराष्ट्र शासन आपलं चालवत आहे, हे केवळ एक विटंबना आहे शेतकऱ्याची. कारण तिथे ठोस न्याय कोण्याही शेतकऱ्याला मिळत नाही. आणि लोकसेवा हक्क अधिनियमद्वारे फोटो सेशन चालत आहेत नांदेड जिल्हाधिकारी. तिथे जर नाही मिळाला असता तर तुमच्या लक्षात आले असेल की मला आज उन्हाचं तापमान 43 डिग्री सेल्सिअसवर गेलेलं आहे आणि ही मला उपोषणावर बसण्याची वेळ आलेली आहे. आणि या तलाठी मंडळ अधिकारी दिलीप पवार यांच्यामुळे आलेली आहे. कधीपासून चालू झालेले सर आपलं? सर, मी 30/4/2026 पासून उपोषणासाठी बसलेला आहे. 30. आता त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? आता शुक्रवारी पत्र देऊन गेलेले आहेत. आता उद्याच्याला काय निर्णय लागेल ते लागेल. जोपर्यंत विभागीय चौकशी या संबंधित दोषी अधिकाऱ्यांची लागणार नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही. तुम्हाला तसं कोणी भेटायला आलं का इथं? हो, भेटायला आले होते. त्यांचं काय त्यांनी पत्र दिलेलं आहे, अहवाल येईल. मला तोंडी आश्वासनं नको आहे. मला तुर्त कारवाई हवी म्हणून मी उपोषणासाठी बसलेलो आहे. आता एवढं हे करून सुद्धा जर समजा तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही काय करणार? आता 2 दिवस वाट पाहून जर माझी यांनी कुठलेही या कारवाईवर दखल घेतली नाही तर मी माझा या देह आत्मदहन करून यांच्या कार्यालयासमोर संपवल्याशिवाय माझ्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही. आणि हे माझं आत्मदहन करण्यास हेच लोक मला त्या दिशेला मार्गे वाट लावत आहेत. धन्यवाद सर.